अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे, आपण सकाळी उठल्या हे 2 शब्द जर बोलले तर आपले सगळे काम पूर्ण होतात आणि आपला दिवस चांगला जातो आणि जे कार्यासाठी आपण बाहेर पडतो तो कार्य पूर्ण 100% कार्य पूर्ण होतात. बघा, आपल्या शास्त्रीय माहितीमध्ये आपल्या शास्त्रामध्ये सगळं आपल्याला सकाळी उठायचं वेळ दिलेला आहे, झोपायचं वेळ दिलेला आहे, कोणत्या कार्यासाठी कोणते मंत्र म्हणावे, कोणत्या कार्यासाठी कधी तो कार्य पूर्ण करावे, कोणत्या वेळेत करावे, हे सगळं शास्त्र आपल्या हिंदू शास्त्रामध्ये आहे. आपली ही हिंदू भारतीय संस्कृती इतकी महान आहे की याच्यामध्ये सगळं आपण ह्या शास्त्राप्रमाणे जर चालले तर आपल्याला कोणतेही संकट येत नाही, कोणतेही दुःख येत नाही आणि आपले कोणतेही कार्य अडकळत नाहीत. पण आपण काय करतो की आजकाल आपल्याला माहितीच नाही आहे की आपण या शास्त्राच्या पद्धतीने कसे चालावे, काय नाही. आजकालच्या जमान्याच्या लोकांना खरं तर हे माहितीच नाही आहे. तर आज मी सकाळी उठल्या आपण कोणतेही मंत्र म्हटल्याने आपला दिवस पण चांगला जातो आणि आपल्याला भगवंताची पण कृपा होते आणि आपले कार्य पण पूर्ण होतात. आपण कधी कधी कार्य करायला जातो तर कधी कधी आपल्या मनासारखं यश प्राप्त होत नाही, मनासारखं होत नाही. मग अशा वेळी दररोज आपल्याला नित्य सवयच लावून घ्यायची आहे. तुम्ही हे लगातार तुम्ही करून पहा. जे तुम्ही कार्यासाठी जाल ते कार्य पूर्ण 100% होणार म्हणजे होणार. चला तर मग ते काय आहे, कोणते मंत्र आपल्याला उठल्या आपल्याला म्हणायचं आहे. आपण आंघोळ नाही केली असं विचार करायचं नाही की आपण आंघोळ केली नाही तर आपण कसं म्हणायचं हा मंत्र. आपण उठून बसतो अंतरणावरती, लगेच हे मंत्र तुम्ही म्हणून पहा. मग तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडते ते स्वतःच तुम्ही अनुभव करा. बघा, अनेकांना हे श्लोक माहिती आहे आणि काही लोक म्हणतात पण उठल्या आंघोळ करत नाही, काही नाही, आपले डोळे उघडले तर ह्या मंत्राचं भगवंताचं आभार मानतात. मात्र हे श्लोक म्हणताना हा श्लोक आपण का म्हणावा, आपण हे माहितीच नाही आहे. हा श्लोक कशासाठी म्हटला जातो ते काही लोकांना खरं तर माहितीच नसते. रोज सकाळी उठल्यावर आपण सर्वाच्या आधी देवाचे आभार मानले पाहिजे. त्याने हा दिवस आपल्याला दाखवला. मग पृथ्वीचे आभार मानले पाहिजे की पृथ्वी आपलं भार तिच्या डोक्यावर शोषून घेते. मग नंतर आईवडिलांचा आभार मानले पाहिजे की ह्या दुनियामध्ये बघण्यासाठी आपल्याला या दुनियामध्ये त्यांनी आणलं आणि आपलं लहानसं मोठं करून सांभाळ केलं, म्हणून आपल्याला आईवडिलांचा आभार मानले पाहिजे. सकाळी आपण उठल्या दोन्ही हात, जसं आपण ओंजळी करतो पाणी वगैरे घ्यायला किंवा आपण असं काही धरतो, दोन्ही हात असं ओंजळी करून आपल्याला हा श्लोक म्हणायचा आहे. तो श्लोक कोणता आहे ते मी सांगते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. बघा, ह्याचा अर्थ काय आहे. श्लोक हे सगळ्यांना तर माहिती आहे हा श्लोक, पण का म्हणावा हेच माहिती नाही. अनेक जण हा श्लोक म्हणतात. हा श्लोक म्हणताना दोन्ही हाताची ओंजळी केली जाते. अनेकांना तर माहिती नसेलच, पण आपण आज जाणून घेऊया की ही ओंजळी का करावी. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तू गोविंदम, प्रभाते करदर्शनम. कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजे हाताच्या पुढच्या बाजूस लक्ष्मी माता विराजमान असते आणि करमध्ये सरस्वती म्हणजे आपल्या हाताच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास असतो आणि करमूल्ये तू गोविंदम म्हणजे हाताच्या मुख्य भागी विष्णूचा वास असतो. आणि मग प्रभाते करदर्शनम म्हणजे आता अशा लक्ष्मी माता, सरस्वती माता आणि साक्षात भगवान विष्णू यांना आपण पावन सान्निध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो. आपण
भगवंताला देवी माता लक्ष्मी आणि सरस्वती आणि भगवान विष्णू या तिघांचं आपल्या हातामध्ये वास आहे. म्हणून आपण हाताचं असं वंजळी करून हाताला पाहून हाताला दर्शन करून हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे. आणि दररोज उठल्या उठल्या माता लक्ष्मीचं स्मरण, माता सरस्वतीचं स्मरण, भगवान विष्णूचं स्मरण करूनच आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे. जीवनात संपत्ती, ज्ञान आणि बुद्धी आणि देवांची कृपा मिळत राहावी म्हणून आपण तळहाताच्या दर्शनाचा खरा अर्थ आहे की मनुष्य नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवूनच कार्यमुक्त जीवन जगावे. आपल्या हाताने कुठलाही दुष्कृत्य वाईट घडू नये आणि हात शेवटच्या श्वासापर्यंत सर्वांच्या मदतीसाठी पुढे येत राहावे. याचा दुसरा अर्थ असाही निघतो की मनुष्य नेहमी भगवंताशी जोडला गेला पाहिजे आणि परमात्म्याच्या या आत्म्यासंबंध राहिले पाहिजे. ह्या मागचा पण अर्थ असा आहे, उठल्या उठल्या आपण हाताचे दर्शन घ्यावे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि सरस्वती हे तिन्ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. लक्ष्मी आपण काम करतो, लक्ष्मी प्राप्तीसाठी मेहनत करत असतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण घरच्या बाहेर दिवसभर आपण बाहेर राबतो लक्ष्मी प्राप्तीसाठी. तर लक्ष्मी तर आपल्याला हवीच आहे. लक्ष्मीची कृपासुद्धा आपल्याला हवी आहे. सरस्वती माता, आपण जे बोलतो ते आपल्याला जे काही ज्ञान आहे, जे आपण लक्ष्मी कमवण्यासाठी जे ज्ञान आपल्याला हवं आहे, जे आपण आपल्या जिभेवर आपल्या बुद्धीनं आपल्याला जे कार्य करतो त्या ह्या सरस्वती मातेच्या कृपेनंच आपण लक्ष्मी माता प्राप्त करतो. म्हणून आपल्या ज्ञान विद्या हे असणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला सरस्वती मातेचा पण कृपा आशीर्वाद हवा आहे. भगवान विष्णू हे सृष्टीचे सांभाळ करणारे आहेत. भगवान विष्णूची कृपा नसेल तर आपले कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. आणि जिथं भगवान विष्णूला प्रार्थना केली जात नाही, आपण कितीही सरस्वती मातेची कृपा असू द्या आणि लक्ष्मी मातेची कृपा असू द्या, जास्त वेळ आपल्याकडे लक्ष्मी माता टिकत नाही. म्हणून आपण भगवान विष्णूला स्मरण केलंच पाहिजे. माता लक्ष्मी प्राप्त करायची असेल, धन आपल्या घरामध्ये आणायचं असेल, धन आपण जे करतो त्याला वाढतच जावं असं वाटत असेल तर भगवान विष्णूला स्मरण करूनच आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे. म्हणून हा श्लोक आपल्याला उठल्या उठल्या आपण अंतर्मनामधून उठण्याचे आपण डोळे निघाले हा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे. हा श्लोक तुम्हाला जर येत नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल आणि तुम्ही ते दररोज हा श्लोक म्हणत जावा. अजून एकदा सांगते तो श्लोक कोणता आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. लक्ष्मी माताला मी वंदन करतो. सरस्वती माता मी तुला वंदन करतो. आणि करमूल्ये गोविंद भगवान विष्णूला मी नमस्कार करतो. आणि तुमची माझ्यावर कृपा असू द्या आणि मी जे काही माझे हे कार्य चांगल्यासाठीच कर्म करू द्या म्हणून आपण विनंती करून भगवान माता लक्ष्मी भगवान विष्णूला स्मरण करूनच आपल्याला दिवसाची सुरुवात करायची असते. तर ही माहिती तुमच्याशी शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली, आवडला असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. शुभ दिवस जावो. धन्यवाद.